मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 दुसरा घोषित करण्यात आलेला आहे। मतदार नोंदणी अधिकारी 136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी तहसीलदार कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी मतदार नोंदणी अधिकारी 136 भिवंडी पश्चिम विधानसभा उदय किसवे, भिवंडीचे तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी 136 भिवंडी पश्चिम विधानसभा अभिजित खोले, दत्तात्रय बांबळे, निवडणूक नायब तहसीलदार 136 भिवंडी पश्चिम विधानसभा उपस्थित होते। नमस्कार, मी उदय किसवे, निवडणूक निर्णय अधिकारी 136 भिवंडी पश्चिम। आज या ठिकाणी आम्ही राजकीय पक्षांची आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी मीटिंग घेतलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना जे बोलवलेलं आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचं संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे। याच्यानुसार 2 ऑगस्ट पासून तर 16 ऑगस्ट पर्यंत मतदार यादींवर दावे आणि हरकते मागवण्याची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामध्ये मतदारांना नाव नोंदवणे, नवीन मतदारांनी त्यांचे नाव नोंदणी करणे, मयत मतदार असतील तर त्यांच्या नावाची वगळणी करणे किंवा मतदाराच्या तपशिलामध्ये नावाच्या तपशिलात काही दुरुस्ती आवश्यक असली तर ती करणे इत्यादी कामं करणे अभिप्रेत आहे। यामध्ये काही विशेष तारखा आहेत जे मुख्य निवडणूक अधिकारी घोषित करतील, तर ते कॅम्प स्वरूपात असणार आहे। ते BLOंकडे ते लोक त्या दिवशी अर्ज देऊ शकतात। तर आपल्या मार्फत मी एवढंच आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त मतदारांनी व राजकीय पक्षामध्ये याच्यात सक्रिय सहभाग होऊन या मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून विधानसभा निवडणुकीच्या दिवशी हे मतदार यादीबद्दल कुठलाही आक्षेप किंवा हरकती राहणार नाही।